चला मस्त सर्व काही तयारी झालेली, भाज्या पण कटिंग झाल्या आणि हे बघा किती छान मस्त पाऊस पण सुरू झालेला आहे. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली होती, सकाळची साफसफाई सर्व काही आटोपली आणि त्यानंतर आता जेवण बनवायचं होतं. तर आज मी डांगरची भाजी बनवते. तर डांगर म्हणजे लाल भोपळा, बरेच जण याला लाल भोपळा म्हणतात. तर कढईमध्ये हळद आणि जिरं टाकलं फोडणीला आणि मोहरी नव्हती, संपलेली होती. कढीपत्ता पण टाकू शकता. तर एकदम सिंपल पद्धतीमध्ये ही भाजी बनवते मी, अशीच आवडते आम्हाला. थोडेफार शेंगदाणे आणि हिरवी मिरची पण मिक्सरला मी ना थोडीशी जाडसर वाटून घेतली, त्यातच लसूण पण वाटून घेतलं आहे. आता मीठ टाकलं आणि डांगरचे कापे ना 1-2 मिनटं छान वाफेवरती शिजू द्यायचे. आणि ही कढई खरंच खूप छान आहे. तर याला ग्लासचं असं झाकण आलेलं आहे ना, त्यामुळे मला फार आवडतं. आणि ती नॉनस्टिक असल्यामुळे ना त्याला भाज्या अजिबात चिटकत नाही. तर आता दुसऱ्या बाजूला मी तवा ठेवलेला आहे, चपात्याही करून घेतल्या. कणिक थोडा वेळ मी भिजत ठेवलेली होती. कणिक भिजल्यामुळे मग चपात्या छान मस्त सॉफ्ट होतात. आणि काल तुम्हाला व्हिडिओही आला नाही, कारण रोज तुम्हाला काय दाखवायचं हा एक प्रश्नच पडतो. जे माझं डेली रुटीन असतं, स्वयंपाक किंवा मग साफसफाई, त्यानंतर घरातलं थोडंफार काही असेल ते दाखवत असते मी. पण आता सध्या घराचं काम चालू आहे, तर तिकडे मला जास्त लक्ष द्यावं लागतं आणि रोज रोज तेच व्हिडिओ तुम्हाला नाही शेअर करू शकत. नवीन काही गोष्टी घेतल्या किंवा कुठे गेली तर ते तुम्हाला दाखवता येतं. तर आता मी डांगर थोडंसं वाफल्यानंतर आहे ना त्यामध्ये वाटण पण टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. डांगरच्या भाजीला पाणी वगैरे लागत नाही, कारण त्याचं आमचंच पाणी सुटतं. तर हे बघा थोडंसं जास्त शिजलं आहे डांगर, पण छान लागलं चवीला. आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग राहुलसोबत आता मी चालली आहे मॉलला. तर आमच्या घरापासून 5-10 मिनटाच्या अंतरावरतीच रिलायन्स मॉल आहे. तर या मॉलला चालू आहे आता, कारण आम्हाला आहे ना मक्याचं कणीस पाहिजे होतं. मार्केटमध्ये एरवी काही ते दिसत नाही कुठे, आणि त्यासोबत मला अजून 2-3 वस्तू पण पाहिजे होत्या, म्हणून मग आम्ही मॉलला आलो. पण आज आहे ना या मॉलला बरीच गर्दी होती, बाहेर भरपूर गाड्या लागलेल्या होत्या. कारण आहे ना 15 ऑगस्ट असल्यामुळे ना इथे ऑफर सुरू होतात. 12 तारखेपासून ऑफर सुरू झालेल्या होत्या, तर 16 तारखेपर्यंत होत्या. पण मग आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही आधी बघतोय. तर इथे मला आहे ना स्वीटकॉर्न पाहिजे होते, मक्याचं कणीस. तर इथे फक्त खूप कमी स्टॉक होता, 4-5च होते, ते पण खूप कोवळे होते, इतके मोठे मोठे दाणे नव्हते त्याचे. तर म्हटलं आता हे इतके घ्यायचे की 1-2 घ्यायचं. तर राहुल बोलला की आता जितकं पाहिजे तितकंच घे. नंतर मग आम्ही पुढे आलो. इकडे फ्रीजरमधून आम्हाला आहे ना चीज आणि बटर घ्यायचं होतं. तर इथे पण स्वीटकॉर्नचं पाकिट होतं, स्टोअर केलेले असतात ते. तर ते पण राहुल बोलला एखादं राहू दे, तर तेही घेतलं आम्ही. आणि ग्रीन पीस घेतले, 2-3 वस्तू इथल्या घेतल्या आम्ही. आणि अजून जास्त काही खरेदी केली नाही. आम्हाला आहे ना भरपूर सारी खरेदी करायचीच होती, पण आज आहे ना वेळच नव्हता आमच्याकडे. तर मग म्हटलं नंतरच कधीतरी येऊ, म्हणजे उद्या किंवा परवा येऊ, ऑफरमध्येच येऊ. हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला आजचा वार आहे शुक्रवार आणि आता 2:30-3 वाजत आलेले आहे. आणि मी वरती काही रेसिपीचं साहित्य घेऊन आलेली आहे. हे बघा दिसत असेल. तर रेसिपी स्टार्ट करायची आहे. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर हा महिना म्हटलं चला शुभ आहे आपल्या परत रेसिपी चॅनलसाठी. तर बरेच दिवस झाले, खूप मोठा गॅप पडलेला आहे. तर इंस्टाग्रामवरती पण माझ्या रील्स असतात, ते पण बंदच आहे, सर्वच बंद आहे सध्या. तर म्हटलं आता परत आपण नव्याने सुरुवात करू आणि छानपैकी नवीन घरात करते. आता नवीन घराची पूजा वगैरे करायची बाकी आहे, पण आम्ही ना वरती आलो आहे राहुलच्या बेडरूमच्या समोर या गॅलरीमध्ये. तर चला इथेच आम्ही आता सर्व काही शूट करणार आहोत. राहुल पण येतो आहे, तोच सर्व काही शूट करणार आहे कॅमेरामध्ये. तर मी ते स्टँडला मोबाईल लावते माझा आणि तयारी करून घेते. आज काय रेसिपी करणार ते नक्की बघा तुम्ही पुढे. आपला कॅमेरामॅन राहुल लोणारे, केस झोपेतून उठल्यासारखे दिसत आहे. कैमरामैन राहुल लोनारे के साथ कुकिंग पार्टनर सुवर्णा लोनारे. अजून स्टार्ट कर रहे हे आज काय चल ना लवकर करू.
हां setup कर चला ना. चला हो. आज खूप खूप दिवसांनी मी रेसिपीला सुरुवात केली. खरं तर पहिल्यापासून मला रेसिपी करायला फार आवडतं, म्हणजे तो एक माझा छंदच आहे आणि ते करत असताना मला स्वतःला फार आनंद होतो. पण इतक्या दिवस मी स्वतःवर कंट्रोल केलं, कारण आजूबाजूचं वातावरण किंवा खाली किचनमध्ये थोडाफार अंधार पडतो, तिथे पण मला करता येत नाही आणि वरती पण घराचं काम चालू आहे. त्यामुळे बरेच महिने झाले रेसिपी चॅनल माझा बंदच आहे आणि रील पण बंद आहे. तर आज आम्ही गॅलरीमध्येच इथे रील शूट करणार आहोत. तर खरं तर ही रेसिपीची व्हिडिओ आहे ना, शॉर्ट व्हिडिओ, ती मला अर्जंट ब्रँडला द्यायची होती, म्हणून मग मी ही आता इथेच करते गॅलरीमध्ये. तर जी काही तयारी करायची होती, लसूण वगैरे सोलणं किंवा भाज्या कापणं, ते सर्व काही मी वरतीच घेऊन आली, कारण इतक्या वेळ नव्हता माझ्याकडे. मॉलमधून आल्यानंतर मी डायरेक्ट जे जे साहित्य पाहिजे मला ते लिस्टवर काढलं आणि सर्व काही वरतीच आणलं. आणि राहुलशी बोलता बोलता मी आता सर्व काही तयारी करून घेते. आणि वरती बाजूला आहे ना ड्रम भरलेला आहे पाण्याने, कारण सकाळी पाणी आलं होतं आणि आमची जी लादी आहे ना ती ॲसिड वॉश करायची बाकी आहे अजून. तर थोडीशी खाली धूळ वगैरे दिसतेच आहे, कारण ते कारागीर पण आहे ना 4 वाजता येणार होते सर्व काही वॉश करून द्यायला, म्हणून मग ते थोडंफार खराब वगैरे दिसतंय. तर चला, राहुल माझ्याशी गप्पा मारत होता आणि तो आहे ना हे ग्लास पॉट हातात घेऊन मला विचारत होता हे कसं गॅसवर ठेवायचं. त्याला असं वाटलं की हे गॅसवर ठेवल्यानंतर तडकतं का काय, फुटतं का काय, तर तो मला ते विचारत होता. तर मग मी त्याला सांगितलं की ते फुटत नाही गॅसवर ठेवल्यानंतर, म्हणजे असं रिकामं एमटी ठेवलं तर फुटू शकतं, पण त्यामध्ये आपण पाणी किंवा काही दुसरं पदार्थ घातला तर नाही फुटणार. आणि ते मला नेस्टिशियावरूनच आलेलं आहे, म्हणजे ते बरेच ऑप्शन देत असतात आपल्याला, तर त्यातून आपण ते चॉईस करायचं असतं. आणि मला हे पाहिजेतच होतं. बऱ्याच रेसिपींमध्ये मी बघितलं होतं, त्यामध्ये खूप काही बनवता येतं आणि ते दिसायला फार छान दिसतं, म्हणून मग मी ते ऑर्डर केलं. चला, मस्त सर्व काही तयारी झालेली, भाज्या पण कटिंग झाल्या आणि हे बघा किती छान मस्त पाऊस पण सुरू झालेला आहे. अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम काहीतरी खायला किती छान वाटेल ना. गेला पाऊस, थोडासा कमी झालाय. येईल. तर रेसिपीची एडिटिंग किंवा मग शूट करणं ह्या सर्व काही बारीक सारीक गोष्टी मला राहुलने शिकवल्या आहे. पण आता कॅमेरा त्याला हाताळता येतो, त्यात मला स्वतःला शूट करता येत नाही, म्हणून मग तोच सर्व काही हे एडिट वगैरे शूट वगैरे करणार आहे. तर इथे हे ग्लास पॉट मी शेगडीवरती ठेवलं आहे आणि आजूबाजूला हिरवळी बघा ना किती छान दिसतं आहे, खूप भारी वाटतं ते बघायला. तर हे ग्लास पॉट मी शेगडीवर ठेवलं आणि त्यात पाणी टाकलं आणि बाकीची जी माझी सर्व काही तयारी होती, जसं लसूण एकदम बारीक चॉप केला मी सुरीने आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या पण सर्व काही कापून घेतल्या जशा पाहिजे तशा आकारामध्ये. आणि हा पास्ता आहे, तर पास्ता बॉईल करण्यासाठी पाणी तेल सर्व आहे. तर डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती बघायला मिळेलच. आता मी थोडं थोडं तुम्हाला फक्त दाखवते की हे ग्लास पॉट अजिबातही गॅसवर ठेवल्यानंतर फुटलेलं नाही आहे आणि हे जर आम्ही घेतानाच थोडंसं मोठ्या साईजमध्ये घेतलेलं आहे. तर याची प्राईस पण माझ्या अंदाजे ना 3000च्या आसपास होती. एक नंबर झालाय खरंच. उद्याची काय रेसिपी मग? उद्याची स्पेशल असणार आहे, उद्या वेळ मिळाला तर. तर आज मस्त छान असा व्हाईट पास्ता, कधीतरी बरं का, कधीतरी खायला छान आहे. आपण पहिल्यांदाच बनवला ना हा, पण खूप मस्त टेस्टी झाला आहे असं राहुल म्हणतोय. चला, मस्त माझी रेसिपी झाली. आज खूप दिवसांनी मी रेसिपी करत होते आणि खूप भारी वाटत होतं मला वरती रेसिपी करायला. मस्त असा मोकळा परिसर होता ना गॅलरीमध्ये, छान वाटत होतं. अजून काय आपल्या नवीन किचनचं काम रेडी झालेलं नाही आहे. खरं तर नवीन घरामध्ये तुम्ही म्हणाल की ताई काही करायला नको होतं, तसं तर खालचं किचन अजून आपलं तयार नाही आहे, इथे काही केलंच नाही आहे, वरती गॅलरीमध्ये केलं आहे. आणि नवीन घरामध्ये जरी आपण काही केलं ना तर पूजा होईपर्यंत कोणीतरी एका व्यक्तीने ना खायचं नसतं. कारण माझं जेव्हा खाली घराचं काम चालू होतं, ज्यावेळेस ते पूर्ण झालं होतं, तर आम्ही सुद्धा सर्वजण आहे ना घरामध्ये स्वयंपाक करून जेवण करायचो. फक्त पूजाचे पप्पा म्हणजे एका व्यक्तीने ते नियम पाळायचे असतात, घरात खायचं नसतं वास्तुशांती होईपर्यंत. तर पूजाचे पप्पा जवळपास महिना 1.5 महिना बाहेरच ओट्यावर जेवण करायचे. तेव्हा आम्ही बांधकाम होईपर्यंत रेंटच्या
खोलीमध्ये राहायचो जवळच, तर म्हणून मग मला पर्याय नव्हता. मी घरात आली राहिला आणि स्वयंपाक वगैरे करायची, फक्त मिस्टर मग बाहेर जेवायचे ओट्यावरती. असं आम्ही 1-1.5 महिना केलं. नंतर पूजा केली. आता पण मिस्टर आणि आम्ही नाही खात इथे नवीन घरामध्ये, पण मग वरती गॅलरीमध्ये माझा मी रेसिपी शूट केली. आता हे बघा ना, तर फर्निचरचं काम अजून झालेलंच नाही आहे. तर कामावाले काही रेग्युलर येत नाही, कधी येतात कधी येत नाही, असं काही चालू आहे. आता हे पण कार्पेंटरवाले ते पण नाईट करताय, तर 1-2 दिवस आले फक्त आणि आता आज पण आले नाही आहे. आणि इथे चिमणी बसवली आहे. बऱ्याच ताई बोलल्या मला की कोणत्या कंपनीची चिमणी बसवली आहे, तर मी तुम्हाला दाखवते, जवळून दाखवते. तर आम्ही ना हिंडवेअर कंपनीची चिमणी बसवली. हे बघा, हिंडवेअर. तर अशा प्रकारे त्यांनी इथे ना बॉक्समध्ये फिट केली चिमणी. लाईटचं काम चालू आहे, तर ते झाल्याशिवाय चिमणी काही चालू होणार नाही. पण ज्यावेळेस ते लावत होते त्यावेळेस मग तात्पुरतं लावून आम्हाला दाखवलं होतं कसं वापरायचं कसं नाही. तर सेन्सरवरती पण ही अशी चालू बंद करता येते. आणि मी ही चिमणी घेण्याचं कारण एकच, तर हिंडवेअर कंपनीची चिमणी घेण्याचं कारण एकच होतं माझं, की तिचा शेप मला आवडला. वरचं तर प्लायमध्ये सर्व काही कव्हर होणार आहे, फक्त इतकंच राहील इथे ओपन. आणि हिचा आवाज आहे ना खूप खूप कमी येतो, कारण इतर चिमणींचा आवाज आहे ना चालू केल्यानंतर खूप येतो ना. आता आपल्याला रेसिपीसाठी आवाज नको आहे, म्हणून मग हिचा आवाज आहे ना खूप कमी येतो. म्हणजे स्पीड जर वाढवलं तरच आवाज हिचा येतो, नाहीतर आवाज नसल्यासारखंच आहे कमी याच्यावर केलं तर. आणि याची प्राईस आहे ना 19,500. तर ही पाईपवाली आहे. हे बघा, वरती पाईप आहे. पाईप पण आम्हाला खूप जास्त लागला नाही, जागीच असल्यामुळे ना पाईप पण कमी लागला आणि जागा पण जास्त काही लागली नाही त्या पाईपला. आणि मी ही डगवाली काय घेतली, कारण आपलं सतत काही ना काही रेसिपी करण्याचं काम चालू असणार आहे. तर ते बोलले की तुम्हाला रेसिपी चॅनलसाठी म्हणजे घरामध्ये कंटिन्यू आपलं काही ना काही चालूच असतं, तर वापर जास्त आहे आपला, म्हणून मग ते बोलले की तुम्हाला ही परवडेल. सारखा सारखा मोबाईल वाजतोय, कोणाचा तरी फोन चार्जिंगला लावलेला आहे. तर मी काय म्हणत होते, हां, कमी प्राईसची पण आपल्याला चिमणी मिळते. पण कसं आहे, शेवटी काही फंक्शन्स चिमणीचे जे काही असतात ते चांगल्या क्वालिटीचे असते तर त्यांची प्राईस वाढते. तर ही खूप छान आहे. इथे सर्व काही बटन वगैरे आहे, पण मी आता तुम्हाला चालू केल्यानंतर सर्व काही समजून सांगेल. आणि इथे एक पट्टी दिलेली खाली, तर ही निघते. यामध्ये ना आपलं रोजचं भाजीचं फोडणी वगैरे दिल्यानंतर जे काही तेल असतं ते यामध्ये येतं असं, म्हणजे ती पट्टी आपल्याला काढता येते क्लिनिंगसाठी. हा पाईप असा इथून घातलेला आहे त्यांनी, आणि हे बघा असा काढलेला आहे. तर चला आता खाली आली मी. चहा ठेवायचा होता मला, तर संध्याकाळची वेळ झालेली होती, 5:30 वाजत आलेले होते. एका साईडला दूध तापवलं आणि दुसऱ्या साईडला इथे मस्त चहा बनवला. आणि बाहेर हलकासा थोडासा पाऊस चालूच होता. आज तर सकाळपासून अधूनमधून बराच वेळा पाऊस आला. इथे मस्त अद्रक घालून चहा बनवला आहे मी. तर हे ब्रासचं पातेलं, हे पण मला नेस्टिशियावरून आलेलं आहे. आणि हे पण खूप छान आहे. हँडल आहे याला धरायला. हँडल थोडासा गरम होतो, पण खूप असा जाड आहे, मजबूत आहे हँडल. जास्त नाही, पण हलका थोडा गरम झालेला आहे. चला, वरती काही लोक काम करायला आलेले आहे, त्यांना चहा ठेवलेला आहे, त्यांना चहा देते. आणि हे चहासाठी मला खूप छान झालेलं आहे. जास्त चहा ठेवायचा असला ना 7 ते 8 कप चहा बरोबर यामध्ये होतो. आणि हे पितळी असल्यामुळे खूप मस्त आहे, दिसायला पण छान दिसतं. आणि आतून त्याला आहे ना कलई केलेली आहे, म्हणजे आलं तेव्हाच ते कलई करूनच आलेलं होतं. चला आता चहा देते वरती. आणि माझं देवघर इथे मी नवनाथ भक्तिसार ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला आहे ना शिवलीलामृताचं पुस्तक दाखवते. तर हे 11व्या अध्यायाचं छोटंसं पुस्तक आहे.
तर हे फार जुनं आहे. पूजाने तिच्यासाठी घेतलेलं होतं. हॉस्टेलला असताना ती हे रोज वाचायची किंवा मग मंदिरामध्ये जाऊन वाचायची, प्रदोषच्या दिवशी वाचायची. तर हा फक्त 11वा अध्याय आहे. छोटंसं पुस्तक आहे हे. तर यातलं मोठं आहे ना खाली आहे, खालच्या घरामध्ये. मी ना बसूनच थोडीशी माहिती देते, कारण खूप वेळ हातामध्ये मोबाईल धरायला ना हात दुखतो. तर मी तुम्हाला जे शिवलीलामृताचा ग्रंथ दाखवला छोटंसं, तर हे फक्त 11वा अध्यायाचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठं पण घेऊ शकता, 15 अध्यायाचं. पण तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण शिवलीलामृताचं पारायण करतो त्यावेळेस आपल्याला फक्त 14 अध्यायाचं वाचन करायचं आहे. 15वा अध्याय त्यामध्ये गृहीत धरला जात नाही. तर फक्त 14 अध्यायाचं वाचन करायचं, म्हणजे एक पूर्ण पारायण आपलं होतं. पण ज्या ताईंना वेळ नाही किंवा काहींच्या घरामध्ये बरंचसं काम असतं, लहान लहान मुलं असतात, तर अशाने फक्त 11वा अध्याय वाचला ना तरी पण संपूर्ण ग्रंथ वाचल्याचं तुम्हाला फळ मिळतं. म्हणजे एक पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं, असं पण आहे. तर आता तुम्हाला शिवलीलामृताबद्दल माहिती समजली आहे. आता तुम्हाला प्रदोष व्रत बद्दल सांगते मी. तर मला 2-3 ताईंनी बऱ्याच वेळा विचारलं प्रदोष व्रताची पण माहिती सांगा. तर आता श्रावण महिन्यामध्ये पण तुम्ही प्रदोष व्रताला सुरुवात करू शकता. तर आता प्रदोष व्रत पण आपल्याला 2 प्रकारे आहे. तर साधे प्रदोष म्हणजे कायमस्वरूपीचे प्रदोष, जसे आम्ही करतो, म्हणजे मी, पूजा, आम्ही सर्वजण प्रदोष धरतो. तर ह्या प्रदोषला मग तिखट मिठाचं तर चालतच नाही. फक्त फ्रूट खा किंवा मग तुम्ही दही, ताक, चहा असं घेऊ शकता. म्हणजे शेंगदाण्याचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू असं गोड खाऊ शकता तुम्ही. आणि जे संकष्टी प्रदोष असतात तर त्याला दाताने चावता येणारे पदार्थ चालत नाही. त्याला तुम्ही फक्त दूधच पिऊ शकता किंवा पाणी पिऊ शकता, म्हणजे सफेदच प्यायचंय तुम्हाला. तर संकष्टी प्रदोष जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही 11, 16, 21 ह्या प्रमाणामध्ये करा. म्हणजे ते प्रदोष करताना परान्न खायचं नाही. आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून सफेदच वस्त्र परिधान करायचं आणि चौरंगावरती महादेवांचं लिंग स्थापन करायचं. म्हणजे वाळू असेल तर वाळूचं शिवलिंग बनवा, नाही तर मग आपलं देवघरातलं शिवलिंग ठेवलं तरीही चालतं. फक्त त्या दिवशी महादेवांची पूजा सफेद फुलांनी करायची. बेलपत्र पण व्हायचं, बेलपत्रांचा पण अभिषेक करायचा. आणि सकाळी पण तुम्ही पूजा करू शकता आणि 4 नंतर प्रदोष काळात पण पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि उपवास सोडायला कांदा लसूण विरहित जेवण बनवा, म्हणजे डाळ, भात, एखादी भाजी, पोळी. म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही जे पदार्थ बनवाल तेच प्रत्येक प्रदोषच्या दिवशी बनवा. म्हणजे तांदळाची खीर बनवू शकता गोडमध्ये, डाळ भात किंवा एखादी भाजी चपाती बनवू शकता. कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं. प्रदोष काळ असतो 4:30 ते 7:30 या दरम्यान तुम्हाला उपवास सोडायचा आहे. 7:30च्या आत उपवास सोडून घ्यायचा. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रदोष व्रत, संकष्टी प्रदोष व्रत करायचं आहे. आणि शेवटच्या प्रदोष व्रताच्या दिवशी उद्यापन करायचंय. तर उद्यापनाच्या दिवशी काय करायचं, तर एखादी विवाहित जोडी म्हणजे महादेव आणि पार्वतींच्या नावाने बोलवायची, त्यांना जेवायला. आणि जो आपण स्वयंपाक करतो तो स्वयंपाक बनवायचा, त्यांना जेवू घालायचं. महादेवांच्या नावाने जे पण पुरुष असतील त्यांच्या कपाळी भस्म लावायचा. ज्या पण सुवासिनी असेल त्यांना हळदी कुंकू लावायचं, ओटी भरायची. आणि एखादा सफेद वस्त्र दान करायचं. मग रुमाल करा, ब्लाऊज पीस करा, साडी करा, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला त्यांना दान करायचे. दक्षिणा लावा ताटाला 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे. तुम्हाला भेटली ब्राह्मणांची जोडी तर त्यांनाही जेव घाला, अतिउत्तम होईल ते पण. आणि त्यानंतर मग बाकी काही नाही, देवाला नैवेद्य वगैरे द्यायचा. प्रदोषच्या दिवशीच करायचे उद्यापन. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करायचं आणि उपवास सोडून घ्यायचा. सोपं आहे. तर आता तुम्हाला सर्व काही समजलं असेल. आणि साधे प्रदोष असतात ना तर त्याला तुम्ही दाताने चावता येणारे पदार्थ खाऊ शकता. फक्त तिखट मिठाचा पदार्थ खायचा नाहीये तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत साधे प्रदोष राहू द्यायचे, धरायचे, असं काही आहे. तर आता तुम्हाला दोन्ही प्रदोष या माहिती मिळालेल्या आहेत. तर ज्या पण त्यांना प्रदोष व्रत करायचंय त्यांनी नक्की करा. आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणाल हे प्रदोष व्रत म्हणजे काय, तर हे माता पार्वतीने महादेवांसाठीच केलेलं आहे. म्हणजे आपल्या हातून आहे ना बऱ्याचशा चुका होतात. आपल्या पायाखाली किडे मुंगे येऊन मरतात, आपल्याला माहीत नसतं. नकळत आपल्या हातून बरेचसे दोष होतात. म्हणजे काही नुकसान झालं किंवा काही आपल्या हातून पाप झालं तर त्याचे दोष आपल्याला लागतात.
तर ते दोष कुठेतरी नाहीसे व्हावे म्हणून आपल्याला हे प्रदोष व्रत करायचंय. म्हणजे हे प्रदोष व्रत केल्यामुळे आपल्या हातून जे काही पाप झालेलं असेल, नकळत म्हणा किंवा जाणून बुजून आपण कोणाचं मन दुखवलं, कोणाला वाईट बोललो, तर असं काही झालेलं असेल तर मग ते आपल्या म्हणजे संचितातून निघून जातं. आपल्याला लागलेला दोष ना नाहीसा होतो म्हणून हे प्रदोष व्रत करतात. तर आता कार्पेंटरवाले पण आलेले होते किचनचं फर्निचर करायला. तर ते सकाळी नाही येत, ते ना संध्याकाळी 6 नंतरच येतात. खाली तो झाला आहे तो दे मोठा, तेल तापून गेलं, त्याला जो धूर धूर झाला. त्यामध्ये बटाटे उकडायला टाकले. राहुलला बटाट्याची चटणी खायची. हा, बटाट्याची भाजी पावात घालायची आहे का खायची पावासोबत? पावसोबत खायची, म्हणजे नुसता पाव नाही, पावसोबत. तर एकदम फ्रेश असे ताजे पाव आणले राहूने. आणि आज आम्ही पावडे तळणार आहोत. ते काय आमचे जे कारागीर आले ना वरती फर्निचर तयार करायला, तर त्यांच्यासाठी बनवते. त्यांना खायचे होते, ते बाहेरून मागत होते. मग मी त्यांना बोलली की थांबा मी बनवते, बाहेरून मागू नका. म्हणून मग मी आता इथे बेसन पीठ घेतले आणि यामध्ये ना ओवा टाकते. चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यात मी लसूण आणि हिरवी मिरची ना क्रश करून घेतली. तर ते घालायचं, बस एवढंच घालायचं. थंडी खूप वाजते आणि आज सकाळी दुपारी पाऊस झाला, त्यामुळे वातावरण एकदम असं गारगार आहे. आमच्याकडे पावडे खूप फेमस आहे, पण आम्ही ना बटाटा चटणी, बटाटा भाजी घालून नाही करत, असे साधे आवडतात. पण राहुलला बटाट्याची भाजी खायची आहे पावड्यासोबत. तर आता हे मी मिक्स करून घेते. सोडा नाही टाकला मी यामध्ये, कारण सोडा टाकल्यामुळे ना तेल जास्त ओढतो पाव, तेलकट होतील ना, त्यामुळे मग सोडा नाही टाकते. तर चला, मस्त इथे गरम गरम पावडे तळते मी आता. तर 2-2 सोडले मी आणि छान झालेले होते टेस्टला पण. तर त्या लोकांना पण सर्वांना आवडले. तसं तर आमच्या घरामध्ये पावडा सर्वांनाच आवडतो, पण आता पहिल्यापेक्षा मी बरंचसं प्रमाण कमी केलेलं आहे. पहिले आठवड्यातून एकदा तरी आम्ही पावडे तळायचो. आता जवळपास 1-2 महिन्यातून एकदा आम्ही पावडे तळतो आहे. म्हणजे खूप जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ पण खाणं चांगलं नाही. पण आता बाहेर इतकं छान पावसाळ्याचं वातावरण असतं ना, त्यामुळे मग कंट्रोल होत नाही. त्यामुळे मग महिन्यातून एकदा तरी आम्ही पावडा खातो. पावडे तळले आणि त्यानंतर मग राहुलसाठी बटाट्याची ही सुकी भाजी बनवली. त्याला आहे ना अगदी कमी तेलामध्ये भाजी पाहिजे असते, तर खूप कमी तेलामध्ये भाजी बनवली मी. आणि हा नॉनस्टिक पॅन आहे ना, तर त्याला भाजी अजिबातही चिटकत नाही. वरती मी गरम गरम पाव खायला दिलेले आहे त्या लोकांना, आणि आता आम्ही पण जेवण करून घेतो. आजचा व्हिडिओ इथे संपवते. आवडलं तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.